नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे अरे माणसा. या जगात ज्यावेळी आपण जन्म घेतो त्यावेळी आपण मोकळ्या हाताने आलो आणि जातानाही मोकळच जाणार. तुम्ही पैसा कितीही कमवा, तुमच्या काय कामाचा? तुम्ही जिवंत आहे तोपर्यंतच. ज्यावेळी तुम्ही मरणार, तुम्ही साठवलेल्या पैशावर तुमची मुलं जगणार. तुम्ही साठवून ठेवलं त्यामुळे ते बिनधास्त. त्यांना कष्ट काय माहीतच नाही. तुम्ही माहीत पडू दिलं नाही. तुम्ही आयुष्यभर मर पळता, पैसा कमवता, तेच पैसे म्हातारपणी दवाखान्यात घालवता. तुम्ही पैसा कमवताना सगळ्यांची काळजी घेता, पण तुम्ही विचार का करत नाही? या पैशाच्या पाठीमाग लागून तुम्ही तुमचं हाल करताय. तुम्ही तुमच्या मुलांना मोठं केलं, त्यांना कधी कसलं दुःख नाही होऊ दिलं. त्यांच्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं. पण तुम्ही ज्यावेळी कमवत नाही, घरी बसता, मुलगा कमवतो आणि त्यावेळी तुम्ही आजारी पडता किंवा काही कारणास्तव पैसे मागता. मुलगा लगेच विचारतो का, कशाला पाहिजे? तुम्ही सांगितलं हे घ्यायचं तर तो कशाला पाहिजे, आहे काय गरज? तुम्ही ज्यावेळी त्यांचा विचार करत होतात त्यांनी मागितल्यावर तुम्ही कधी असं केलं का? का कशाला पाहिजे विचारलं का? नाही ना. मग तुम्ही एवढं करून कमवून काय फायदा? मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही तुमच्यापुरतं कमवा. तुम्ही आणि तुमची बायको. या जगात तुम्हाला तुमच्या बायकोशिवाय कोण जीव नाही लावणार. आठवा, तुम्ही तिला किती शिव्या दिल्या, किती मारलं, तरी ती बिचारी कसला राग ना धरता ना रुसता फुगता म्हातारपणी तुमची सेवा करते. एक वेळ ती काही खात नाही, पण तुम्हाला बाजूला ठेवते. त्यामुळे तुम्ही कितीही म्हणा, मुलं माझी, या जगात कोणतंच नातं तुमचं नाही. तुम्ही तुमची बायको, एवढंच. तुम्ही मेला की मुलं 4 दिवस रडतील, पण काही दिवसातच तुमच्याच पैशावर, प्रॉपर्टीवर राज्य करणार. तुम्ही नसला की तुमच्या बायकोची किंमत घरातील एक कोपरा. म्हातारीनं काय मागितलं की सोनंच चालू झालं. आयतं घ्यायला पाहिजे, काम नको करायला. तुम्ही जाता तिथून. म्हातारीचा प्रवास म्हणजे नुसतं जिवंत असलेलं धड. ती मरेपर्यंत रोज प्रार्थना करते देवाला, नाही बाबा आता नाही जगायचं. म्हणूनच सांगतो, तुम्ही कमवा, पण तुमच्या भविष्याचा, म्हातारपणाचा विचार करूनच. नाहीतर शेवटी तुमच्या हातात एक मोकळं ताट. आपला अमोल शितोळे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.